समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. भगवान शंकर आणि संत श्री गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तुम्ही कधी विचार केला आहे का की समुद्र मंथन का झाले? भगवान शंकरांना नीलकंठ या नावाने का ओळखले जाते? महादेवांनी असे कोणते विष प्राशन केले होते ज्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला? तसेच समुद्रमंथनाच्या वेळी काय काय घडले होते? संपूर्ण सृष्टी संकटात कशी सापडली होती? समुद्र मंथनातून कोणती 14 दिव्य रत्ने प्राप्त झाली होती? या रत्नांचे महत्त्व काय आहे आणि या संपूर्ण कथेतून आपल्याला कोणती शिकवण मिळते? मंडळी, आज आपण शिवपुराणातील एक अत्यंत अद्भुत, रहस्यमय आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. समुद्रमंथन आणि नीलकंठ महादेवाची कथा. ही कथा केवळ पौराणिक नाही तर त्याग, परोपकार, संयम आणि संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी केलेल्या समर्पणाची कथा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या 14 दिव्य रत्नांविषयी सविस्तर माहिती देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न दवडता सुरू करूया आजची अद्भुत कथा. हर हर महादेव. समुद्र मंथन का झाले त्याविषयी आपण पौराणिक कथा जाणून घेऊया. एकदा महिषासूर या असुराने स्वर्गात इंद्रासोबत युद्ध करून इंद्रदेवावर विजय प्राप्त केला. तेव्हा इंद्र व इतर देवता भयभीत होऊन रक्षण करण्यासाठी महादेवाकडे गेले. त्या महिषासुराने, त्या राक्षसाने धरतीपासून स्वर्गापर्यंत हाहाकार घातला होता. ऋषीमुनी यांचे यज्ञ उद्ध्वस्त करत होता. तेव्हा शंकर म्हणाले, महिषासुराचा एवढा दुस्साहस? वेळेच्या आधीच प्रलय होईल, कारण महिषासूरचा कोणीच अंत करू शकत नाही होता. कारण तो स्वइच्छेने असुर किंवा कोणाचेही रूप धारण करू शकत होता. त्याला कोणीही हरू शकत नव्हते. तेव्हा महादेव क्रोधित झाले. ते म्हणाले, सृष्टीचा अंत होईल, ना सृष्टी राहील ना असुर, प्रलय होईल, महाप्रलय. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, महादेव, अनर्थ होईल, अनर्थ. संपूर्ण सृष्टीचा नाश होईल. आपल्याला महिषासूरचा अंत करायचा आहे, सृष्टीचा नाही. ब्रह्मदेव म्हणाले, महिषासूरने घोर तपश्चर्या करून माझ्याकडून अजय आणि कधी न अंत होण्याचे वरदान प्राप्त केले आहे. तेव्हा सर्व देवतांनी महादेवाला प्रार्थना केली, कसेही करून भगवान महादेव, या प्रलयापासून आमचे रक्षण करा आणि महिषासुराचा वध करा, ही त्यांना विनंती करू लागले. तेव्हा भगवान महादेव म्हणाले, या गोष्टीची भगवान विष्णूंना माहिती आहे का? भगवान विष्णू आधीच नारदांना म्हणाले होते, भगवान शंकराच्या क्रोधाचा उपयोग आपल्याला महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी उपयोग करावा लागेल. कारण जन्मापासून कोणीच शक्तिवान नसतो, परंतु आम्ही देवतास म्हणजे असुर म्हणजे दैत्य आमची घोर तपश्चर्या करतात आणि त्यांनी मागितलेले वरदान देऊन त्यांना शक्ती प्रदान करतात आणि ते राक्षस मग तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवतात. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, महिषासूरने एक नाही अनेक ठिकाणी घोर तपश्चर्या केली, त्यामुळे मला प्रसन्न होऊन त्याला मनोवांछित वरदान द्यावे लागले. त्याने मला अमरत्वाचे वरदान मागितले. तेव्हा मी महिषासूरला म्हटले, ज्याने ही सृष्टीत जन्म घेतला त्याचा अंत निश्चित असतोच. मी अमरत्वाचे वरदान नाही देऊ शकत. तेव्हा त्याने मला असे वरदान मागितले की देव, दानव, मानव, यक्ष आणि गंधर्व इत्यादी कोणीही पुरुष माझा वध करू शकणार नाही. माझा मृत्यू द्विभुज, चतुर्भुज, दशभुज कोणीही करू शकणार नाही आणि स्त्रीपासून मला कोणतेही भय नाही. तेव्हा मला तथास्तु म्हणून वरदान द्यावेच लागले. तेव्हापासून तो अहंकारी झाला होता. तो भगवान विष्णूंना म्हणू लागला, हे चतुर्भुज विष्णू, तू माझा अंत नाही करू शकत आणि कोणी स्त्री सुद्धा माझा अंत करू शकत नाही. मी अमर आहे, माझा कोणीही वध करू शकत नाही.
आणि मी स्वर्गात इंद्रावर विजय प्राप्त करून वैकुंठावर विजय प्राप्त करेल. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, सर्व देवी देवता यांची शक्ती मिळून देवी शक्तीचे निर्माण करावे लागेल. तेव्हा सर्व देवदेवतांची शक्ती मिळून आदिशक्ती माताचे निर्माण झाले. महिषासूर स्वर्गात इंद्रदेवावर विजय प्राप्त करून वैकुंठावर विजय प्राप्त करण्यासाठी योजना बनवू लागला. तेव्हा सर्व देवी देवता मिळून माता आदिशक्तीचे रक्षण करण्यासाठी आवाहन करू लागले. तेव्हा माता आदिशक्तीने त्यांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले. देवी आदिशक्तीने महिषासूर या असुराचा वध केला आणि सर्व देवदेवतांचे कार्य सफल केले. मग सर्व देवतांना स्वर्ग वापस मिळाला आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने इंद्रदेवाला सर्व वैभव वापस प्राप्त झाले आणि त्यांना चेतावणी दिली, जिथे अहंकार तिथे मी कधी थांबत नाही. जर तुम्ही अहंकार गर्व दूर ठेवणार तोपर्यंत मी सदैव समृद्धीच्या रूपात तुमच्या सोबत राहील. इंद्रदेव या सर्व घटनेने प्रसन्न होते. सर्वीकडून त्यांना शुभकामना मिळत होत्या. तेव्हा इंद्रदेवांनी त्यांना भेटणाऱ्या लोकांचा क्रम तयार केला. त्यात त्यांनी ऋषीमुनी यांचे स्थान सर्वात शेवटी ठेवले. त्यांना असे वाटत होते की आपले सिंहासन आणि वैभव प्राप्ती ही केवळ देवता, यक्ष, गंधर्व यांच्या योगदानामुळेच प्राप्त झाले, असे त्यांचा सर्वात मोठा भ्रम होता. भगवान विष्णू माता लक्ष्मी म्हणाले, ऋषीमुनी आणि तपस्वी यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या सर्व शक्ती विफल आहेत आणि इंद्रदेवांनी जो क्रम तयार केला आहे, अशा मानसिकतेमध्ये इंद्रदेवाचा अहंकार गर्व दिसत आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी इंद्रदेवाची परीक्षा घेण्याची योजना आखली. दुर्वासा ऋषी यांनाही स्वर्गात इंद्रदेवांना भेटण्यासाठी जायचे होते. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, इंद्रदेवाने असुरांवर विजय प्राप्त करून आपल्याला भयमुक्त केले. असुरांचा आतंक वाढत चालला होता. यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित होत नव्हती. आपली प्रार्थना इंद्रदेव आणि इतर देवतांपर्यंत पोहोचत नव्हती. परंतु इंद्रदेवाने पुन्हा सिंहासन म्हणजे स्वर्ग प्राप्त केले आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने धन, समृद्धी आणि ऐश्वर्य पुन्हा प्राप्त झाले. मग दुर्वासा ऋषी म्हणाले, मलाही इंद्रदेवांना त्या विजय प्राप्तीसाठी भेटवस्तू द्यायची आहे. मग त्यांनी शिष्यांसोबत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला. माता लक्ष्मी दुर्वासा ऋषींवर प्रसन्न झाली आणि त्यांना दर्शन दिले आणि माता लक्ष्मी दुर्वासा ऋषींना म्हणाल्या, तुमच्या मार्फत लोक कल्याण हो आणि तुम्ही आहुती अर्पण करून मला स्मरण करून यज्ञ केला, त्यामुळे मी अति प्रसन्न आहे. दुर्वासा ऋषींनी माता लक्ष्मीला प्रणाम केला. तेव्हा माता लक्ष्मीने दुर्वासा ऋषींना कधीही न सुकणाऱ्या पारिजात फुलांचा हार दिला आणि म्हणाल्या, इंद्रदेवांना सर्व देवदेवतांचे समर्थन आहे, परंतु त्यासोबत सर्व ऋषीमुनी यांच्याही आशीर्वादाची आवश्यकता आहे. माझी इच्छा आहे की तुम्हीही इंद्रदेवांना हा हार देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांचे अभिनंदन करावे. हा हार शक्ती आणि समृद्धीचा प्रतीक आहे, त्यामुळे त्यांची शक्ती व समृद्धी चिरकाल स्थिर राहील. तेव्हा दुर्वासा ऋषी म्हणाले, माझे सौभाग्य आहे की माता लक्ष्मीद्वारा प्रकट पुष्पहार इंद्रदेवांना उपहार स्वरूप द्यायला मिळाला. माता लक्ष्मी म्हणाल्या, तुमची यात्रा शुभ हो आणि इंद्रदेवाचे कल्याण हो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी इंद्रदेवाची परीक्षा हेतू ही योजना केली होती. दुर्वासा ऋषी जेव्हा इंद्रदेवांना भेटायला स्वर्गात गेले, तेव्हा त्यांना स्वर्गाच्या दरवाजाजवळ थांबवले. तेव्हा त्यांना दुर्वासा ऋषी म्हणाले, इंद्रदेवांना सूचना द्या की दुर्वासा ऋषी आले आहे. त्यांना क्रोधही आला की आजपर्यंत असा दुस्साहस कोणीच केला नाही की मला दरवाजावरच थांबवले. द्वारपालाला त्यांनी शीघ्र निरोप देण्यास सांगितला. कोणत्याही स्वरूपात कोणाची प्रतीक्षा हे दुर्वासा ऋषींच्या स्वभावाच्या विपरीत होते. जेव्हा दुर्वासा ऋषी इंद्रदेवाकडे गेले, तेव्हा सर्व देवदेवतांनी उभे राहून दुर्वासा ऋषींना प्रणाम केला. परंतु इंद्रदेव सिंहासनावरच तसेच बसून राहिलेत आणि त्यांना प्रणामही केला नाही. इंद्रदेवाने दुर्वासा ऋषींना येण्याचे कारण विचारले. तेव्हा दुर्वासा ऋषी त्यांना म्हटले, तुम्ही
असुरांवर विजय प्राप्त केला म्हणून मी शुभकामना द्यायला आलो आहे. तीनही लोकांसाठी हे सुखद आहे आणि आपला विजय हो असा आशीर्वाद दिला आणि आपले यश, कीर्ती, धन, वैभव, ऐश्वर्य वाढवत राहो. असुरांसोबत आपण कधीही पराजित न हो आणि सर्व कल्याण हो. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, मी इंद्र आहे. या तिन्ही लोकांमध्ये मी सर्वात शक्तिशाली आहे. म्हणून मला कोणीच पराजित करू शकणार नाही. मला कोणाचेच भय नाही आहे. दुर्वासा ऋषी इंद्रदेवाला म्हणाले, अति आत्मविश्वास बहुतांश योग्य आकलन नाही करू देत. आशा आहे तुम्ही माझा उद्देश मनोमन समजले असतील. आणि हो, तुमच्या विजयप्राप्तीसाठी मी एक उपहार आणला आहे. तेव्हा इंद्र अहंकार आणि गर्व करत दुर्वासा ऋषींना म्हणाले, इंद्रलोकचा कोशागर हा सुवर्ण रत्नांनी भरून पडला आहे. पण ठीक आहे, तुम्ही आणला आहे तर द्या. दुर्वासा ऋषी इंद्रदेवाला म्हणाले, हा पारिजात फुलांचा पुष्पहार आहे आणि विशेष व्यक्तीद्वारा तुम्हाला भेट म्हणून पाठविला आहे. तेव्हा इंद्र म्हणाले, तिन्ही लोकांमध्ये माझ्यापेक्षा विशेष कोणी नाही आहे ऋषीवर. आणि तो हार ऐरावतच्या माथ्यावर म्हणजे इंद्रदेवाचे वाहन ऐरावत हत्ती याच्या मस्तकावर फेकला. तेव्हा दुर्वासा ऋषी यांचा क्रोध अनावर झाला. क्रोधाने ते इंद्रदेवाला म्हणाले, मी दिलेल्या भेटवस्तूचा अपमान करून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. सन्मान आणि प्रेम याचा अनादर करणे सर्वात मोठा अधर्म आहे. तुझा हा व्यवहार मोठा अक्षम्य आहे. इंद्राने दुर्वासा ऋषींची माफी मागितली आणि म्हणाले, माझा अभिप्राय आपला अपमान करण्याचा नाही होता. तुम्ही क्रोधित नका हो. तेव्हा दुर्वासा ऋषी म्हणाले, मी आलो तेव्हा तुम्ही सिंहासनावरून उठून माझे स्वागत केले नाही, प्रणाम केला नाही. मी दिलेला उपहार म्हणजे हार तू ऐरावताकडे फेकून दिला. याचा अर्थ काय आहे? उत्तर दे इंद्र. तेव्हा इंद्राने पुन्हा माफी मागितली. तेव्हा ऋषी त्यांना म्हणाले, की तुम्हाला माहिती तरी आहे का, हा हार तुम्हाला कोणी पाठविला होता? इंद्राने विचारले, ऋषीवर कोणी पाठवला होता? तेव्हा दुर्वासा ऋषी इंद्राला म्हणाले, साक्षात देवी लक्ष्मी. सुख, संपदा, वैभव, ऐश्वर्याची अधिष्ठाता देवी लक्ष्मीने ज्यांच्यामुळे तुम्ही श्रीयुक्त आहे, त्या माता लक्ष्मीद्वारे तुम्हाला हार पाठविला होता. सर्व स्वर्गातील देवी देवता भयभीत झाले होते. तेव्हा दुर्वासा ऋषी इंद्राला म्हणाले, तू एक अशा ऋषीचा अपमान केला आहे जो स्वतः आपला आश्रम सोडून चालत इंद्रलोकात विजय प्राप्तीसाठी आशीर्वाद द्यायला आले होते. तुमच्या विजयासाठी शुभकामना आणि तुमच्या आनंदात सहभागी होऊन तुम्हाला दिव्य भेटवस्तू द्यायला आलो होतो. परंतु इंद्रदेव, तुझा हा व्यवहार देवतांच्या राजासाठी अयोग्य आहे आणि इंद्रदेवाला श्राप दिला की स्वर्गातील सर्व धन, समृद्धी आणि ऐश्वर्य समाप्त होऊन जाईल. ज्या आदिशक्ती देवी लक्ष्मीमुळे तुम्ही श्रीयुक्त आहे ती तुम्हाला सोडून चालली जाओ. इंद्रदेवाने ऋषींची माफी मागितली, परंतु देवीने आधीच चेतावणी दिली होती, जिथे अहंकार तिथे मी कधीच थांबत नाही. माता लक्ष्मी तेथून निघून गेली. इंद्रासोबत सर्व स्वर्गलोक श्रीहीन झाला होता. म्हणजे सर्व ऐश्वर्य आणि वैभव चालले गेले. इंद्रदेवाने नारद मुनींना विचारले, या दुर्वासा ऋषी यांच्या श्रापापासून मुक्ती नाही का? तेव्हा नारद मुनींनी सांगितले की यांच्या श्रापापासून मुक्ती मिळणे असंभव आहे. त्यांच्या श्रापापासून कोणीही वाचू शकत नाही. नारद मुनी इंद्रदेवाला म्हणाले, दुर्वासा ऋषी तर केवळ माध्यम, परीक्षा तर खरं दुसरीच होती. देवी लक्ष्मीने तुम्हाला आधीच चेतावणी दिली होती, त्याचे तुम्ही पालन केले नाही. मग इंद्रदेव ब्रह्मदेवाकडे गेले. श्रापापासून मुक्तीचा उपाय मागितला. त्यांनी सांगितले, भगवान विष्णूंकडे जा, तेच काही मार्ग सुचवतील. ते त्यांच्याकडे गेले. भगवान विष्णू म्हणाले, मी त्याचीच चिंता करत आहे. मला सूचना मिळाली की दैत्यराज बली या संधीचा फायदा घ्यायचा विचार करत आहे. इंद्र म्हणाले, भगवान विष्णू कृपया मार्ग सांगा, त्यांना थांबवावे लागेल. भगवान विष्णू म्हणाले, त्यांच्यासोबत संधी करून काही मार्ग काढू शकतो. परंतु इंद्र म्हणाला, दैत्यांसोबत संधी कसली? ते तर युद्ध करायचे म्हणत आहे. हे प्रभू, देवी लक्ष्मी आम्हाला सोडून गेल्या आहेत. आमचे सामर्थ्य नष्ट झाले. कृपया आम्हाला मार्ग दाखवा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, देवी लक्ष्मी क्षीरसागरामध्ये विलीन झाल्या आहेत.
त्यांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करावेच लागेल. भगवान विष्णूंनी पुढे सांगितले, देव आणि दानव यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करावे. त्या मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट होईल आणि अमृताचीही प्राप्ती होईल. देवांना भगवान विष्णूंचा सल्ला मान्य झाला, परंतु ते म्हणाले, दैत्यराज बली समुद्र मंथनासाठी आपल्यासोबत संधी कसे करेल? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, त्यांना समुद्र मंथनातून अमृत प्राप्त होईल. त्या अमृताचे सेवन केल्यानंतर तुम्हाला सामर्थ्य आणि अमरत्व प्राप्त होईल. हे अमृत मिळवण्याचे लालच दैत्यराज बलीला दाखवले म्हणजे तो आपोआपच समुद्र मंथनासाठी तयार होईल. मग देवांनी दैत्यराज बली यांच्याशी चर्चा करून समुद्र मंथनातून अमृत प्राप्त होईल आणि ते आपण सर्वजण वाटून घेऊ, अमृत मिळणार हे ऐकून असुरांनीही या कार्यासाठी सहमती दर्शवली. अशा प्रकारे देव आणि असुर एकत्र आले आणि समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली. मंडळी, पुढे आता समुद्र मंथनामध्ये सर्वप्रथम कोणती वस्तू बाहेर आली? भगवान शिवांना म्हणजे महादेवांना नीलकंठ हे नाव कसे मिळाले आणि समुद्र मंथनातून कोणती 14 दिव्य रत्न प्राप्त झाली हे आता आपण जाणून घेऊया. समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली. समुद्र मंथनासाठी एका विशाल पर्वताची आवश्यकता होती, म्हणून मंदार पर्वत निवडण्यात आला. परंतु इतका मोठा पर्वत समुद्रापर्यंत कसा आणायचा? तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या दिव्य शक्तीने मंदार पर्वत क्षीरसागरात आणला. मंथनासाठी दोरी म्हणून नागराज वासुकी यांना विनंती करण्यात आली. सुरुवातीला असुरांनी वासुकीच्या मुखाचा भाग धरण्याचा हट्ट धरला. देवांनी त्यांना तसे करू दिले नाही आणि स्वतः शेपटीच्या बाजूला उभे राहिले. समुद्र मंथन सुरू होताच मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. हे पाहून सर्व देव आणि असुर घाबरले. तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजे कासवाचा अवतार घेतला. विशाल कासवाच्या रूपात त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन आपल्या पाठीवर मंदार पर्वत धारण केला. त्यामुळे मंथन व्यवस्थित सुरू झाले. देव आणि असुर अनेक वर्ष समुद्र मंथन करत राहिले. मंथनातून सर्वप्रथम एक अत्यंत घातक आणि भयंकर विष बाहेर आले. या विषाचे नाव होते हलाहल विष. हे विष इतके जहाल होते की त्याच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड जळू लागले. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ सर्वत्र हाहाकार माजला. नद्या आटू लागल्या, वारे गरम झाले, प्राणी घाबरले, ऋषीमुनी भयभीत झाले. सर्व देव, दानव, यक्ष, गंधर्व ब्रह्मदेवाकडे गेले. परंतु ब्रह्मदेवांनी सांगितले की या संकटातून फक्त भगवान शिवच सृष्टीचे रक्षण करू शकतात. सर्व देव, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू कैलास पर्वतावर गेले. तेथे त्यांनी भगवान शिवांची स्तुती केली. हे देवादिदेव महादेव, आपण त्रिलोकीचे स्वामी आहात. संपूर्ण सृष्टी संकटात आहे. कृपया आम्हाला वाचवा. देवतांचे आर्त हाक ऐकून भगवान शिवांनी डोळे उघडले. महादेव म्हणाले, संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. भगवान शिवांनी हलाहल विष प्राशन केले. महादेवांनी ते भयंकर विष आपल्या हातात घेतले. सर्व देव भयभीत होऊन त्यांच्याकडे पाहत होते. क्षणाचाही विलंब न करता भगवान शिवांनी संपूर्ण हलाहल विष प्राशन केले. हे पाहून सर्व देव आश्चर्यचकित झाले. परंतु माता पार्वतींना चिंता वाटू लागली. माता पार्वतींना माहीत होते की हे विष महादेवाच्या शरीरात गेले तर संपूर्ण सृष्टी धोक्यात येईल. म्हणून त्यांनी त्वरित भगवान शिवांचा कंठ पकडला. त्यामुळे ते विष महादेवाच्या घशातच अडकून राहिले. विषाच्या प्रभावामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला. त्या दिवसापासून भगवान शिव नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व देवांनी हर हर महादेव असा जयघोष केला. चंद्रदेवांनी महादेवांना शीतलता दिली. विषाच्या तीव्र उष्णतेमुळे महादेवाच्या शरीरात प्रचंड दाह निर्माण झाला. त्यावेळी चंद्रदेवांनी भगवान शिवाच्या मस्तकावर स्थान घेतले आणि त्यांना शीतलता प्रदान केली. म्हणूनच भगवान शिवांना चंद्रशेखर असेही म्हणतात. दुसरे रत्न म्हणजे कामधेनू. कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय होती. ऋषीमुनींनी तिला स्वीकारले. तिसरं रत्न म्हणजे उच्चैःश्रवा घोडा. हा 7 मुखांचा शुभ्र घोडा होता. तो देवांचा राजा इंद्र याला प्राप्त झाला. चौथे रत्न ऐरावत. ऐरावत या पांढऱ्या रंगाचा दिव्य हत्ती होता.
तो इंद्राचा वाहन बनला. 5वे रत्न कौस्तुभमणी. कौस्तुभमणी हा अत्यंत मौल्यवान रत्नमणी होता. भगवान विष्णू यांनी तो आपल्या वक्षस्थळावर धारण केला. 6वे रत्न म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा वृक्ष मानला जातो. तो स्वर्गात स्थापित करण्यात आला. 7वे रत्न अप्सरा रंभा. रंभा आणि इतर अप्सरा समुद्र मंथनातून प्रकट झाल्या. त्या स्वर्गलोकात राहू लागल्या आणि त्या इंद्रसभेमध्ये सामील झाल्या. आणि 8वं रत्न म्हणजे देवी लक्ष्मी. धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी ह्या समुद्र मंथनातून प्रकट झाल्यानंतर त्यांनी भगवान विष्णू यांना पती म्हणून निवडले. 9वे रत्न म्हणजे वारुणी देवी. वारुणी देवी या मद्याच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. दानवांनी त्यांचा स्वीकार केला. 10वे रत्न म्हणजे चंद्र. चंद्रदेव समुद्र मंथनातून प्रकट झाले. भगवान शिव यांनी आपल्या मस्तकावर त्यांना धारण केले. 11वे रत्न म्हणजे शारंग धनुष्य. हा दिव्य धनुष्य होता जो भगवान विष्णूंना प्राप्त झाला. 12वे रत्न म्हणजे पांचजन्य शंख. हा दिव्य शंख प्रकट झाला. तो विजयाचा प्रतीक म्हणून भगवान विष्णू यांनी त्याचा स्वीकार केला. 13वे रत्न म्हणजे धन्वंतरी. भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. 14वे रत्न म्हणजे अमृताने भरलेला कलश प्रकट झाला. त्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला. तेव्हा भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण करून देवतांना ते अमृत प्यायला दिले. समुद्र मंथनातून प्राप्त झालेली ही 14 रत्ने केवळ पौराणिक कथा नसून ती जीवनातील विविध मूल्यांचे प्रतीक आहेत. मित्रांनो, समुद्र मंथनाची ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही मोठे संकट आले तरी धैर्य, संयम आणि परोपकाराची भावना कधीही सोडू नये. भगवान शिवांनी म्हणजे महादेवांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी हलाहल विष प्राशन केले. म्हणूनच आजही त्यांना नीलकंठ महादेव या नावाने ओळखले जाते. समुद्र मंथनातून प्राप्त झालेली 14 रत्ने आपल्याला जीवनातील विविध मूल्यांची शिकवण देतात. जसे की ज्ञान, समृद्धी, आरोग्य, धर्म, त्याग आणि श्रद्धा. मंडळी, तुम्हाला समुद्र मंथनातील कोणते रत्न सर्वात विशेष वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला अशाच शिवपुराणातील कथा ऐकायला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन धार्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.